नमस्कार. आज मी तुम्हाला श्री गुरुदेव दत्त यांची अद्भुत कथा आणि अद्भुत चमत्कार सांगणार आहे. श्री दत्तात्रेयांचा जन्म ही एक विशेष चमत्कारिक घटना होती. त्यांचे पालक बराच काळ मुले होऊ शकले नाहीत म्हणून उदास होते. एके दिवशी त्याने भगवान शिवाची पूजा केली आणि पूर्ण भक्तीने प्रार्थना केली. त्याच रात्री भगवान दत्तात्रेयाचे दिव्य रूप त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. अशा प्रकारे श्री गुरुदेव दत्त यांचा जन्म झाला आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण एका चमत्कारासारखा होता. देवाच्या या आशीर्वादामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कारिक घटना घडल्या. एकदा श्री गुरुदेव दत्तांचे एक भक्त त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड देत होते. तो निराश होऊन श्री दत्त महाराजांकडे आला. श्री दत्त महाराजांनी त्यांना सोप्या शब्दात समजावून सांगितले की जर तुम्ही गुरुवरील भक्ती आणि निष्ठेवर खरी श्रद्धा असेल तर प्रत्येक समस्या सुटेल. गुरुदेवांच्या कृपेने त्या भक्ताच्या समस्या संपल्या आणि तो जीवनात यश मिळवू शकला. या घटनेने सिद्ध केले की देवाच्या भक्तीने आणि गुरुच्या कृपेने कोणत्याही अडचणीवर मात करता येते. श्री गुरुदेव दत्त यांच्या जीवनाशी आणखी एक चमत्कारिक घटना निगडीत आहे. जेव्हा एका भक्ताने त्यांना त्यांच्या जीवनातील समस्यावर मात करण्यासाठी ध्यान करण्याची विनंती केली, श्री दत्त महाराज ताबडतोब ध्यानस्थ झाले आणि भक्ताने त्यांचे शरीर दिव्य प्रकाशाने प्रकाशित झालेले पाहिले. या चमत्कारिक घटनेने सिद्ध केले की श्री दत्त महाराजांच्या साधनेच्या शक्तीने त्यांना केवळ आत्मसाक्षात्कारच दिला नाही तर त्यांच्या ध्यानाच्या शक्तीने त्यांच्या प्रत्येक भक्ताला जीवनात शांती आणि समाधान मिळू शकते. श्री गुरुदेव दत्त नेहमीच त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देत असत आणि त्यांना जीवनातील कठीण मार्गावरून जाण्यासाठी मार्गदर्शन करत असत. जेव्हा एका भक्ताने त्याला त्याच्या आजाराबद्दल सांगितले तेव्हा गुरुदेवांनी त्याला एक विशेष मंत्र दिला आणि त्या मंत्राद्वारे त्याचे सर्व आजार बरे झाले. ही एक चमत्कारिक घटना होती जी सिद्ध करते की श्री दत्त महाराजांचे आशीर्वाद आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीचा चमत्कारिक परिणाम होऊ शकतो. ह्या छोट्याशा घटना आणि अद्भुत कथा कशा वाटल्या ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ.